नमस्कार. उन्हाळ्यात अन्न खराब होतंय. तुमच्यासाठी घेऊन आली एक खास टिप्स. उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि ते जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी पुढील जबरदस्त टिप्स फॉलो करा. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न मोठ्या प्रमाणात खराब होत असते. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये बुरशी वेगाने वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात शिजवलेले अन्न जास्त काळ ताजे ठेवणे हे एक मोठे आव्हानच असते. उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून नेमके काय करावे? 1. जेवणात गरम मसाल्यांचा वापर कमी करावा. उन्हाळ्यात गरम मसाले, लसूण, आले मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ लवकर खराब होतात. अशा वेळी अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी शक्य तितके कमी मसाले वापरावेत. यामुळे आपल्या शरीरातील उष्णताही कमी होईल. म्हणूनच आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात कमी तेलकट आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात जेवण बनवताना त्यात गरम मसाल्याचा वापर थोडा कमी करावा. यामुळे अन्नपदार्थ लगेच खराब होत नाहीत. 2. पदार्थात टोमॅटो, कांद्याचा वापर कमी करावा. टोमॅटो आणि कांद्याशिवाय कोणत्याही भाज्या किंवा कोणत्याही पदार्थांना चव लागत नाही. पण स्वयंपाकात याचा कमीत कमी वापर केल्याने अन्न जास्त काळ टिकून राहते. जर आपल्याला टोमॅटो, कांद्याशिवाय कोणताही पदार्थ खायला आवडत नसेल तर तुम्ही तो पदार्थ शिजवल्यानंतर 3 ते 4 तासांच्या आत खाऊन संपवा. जेणेकरून तो खराब होण्याच्या आत संपवला जाईल. नंबर 3. अन्न वारंवार गरम करू नका. बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात. परंतु कोणताही पदार्थ एकपेक्षा जास्त वेळा गरम केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्यात अन्नपदार्थ वारंवार गरम करणे टाळा. नंबर 4. पदार्थ वेळीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. अनेक वेळा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही अन्न खराब होते. याचे एक सामान्य कारण म्हणजे ते बराच वेळ बाहेर ठेवल्यानंतर स्टोअर केले जाते. यामुळेच तज्ज्ञांकडून नेहमी स्वयंपाकाच्या 1 ते 2 तासानंतरच अन्न फ्रीजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवण्याची शिफारस केली जाते. फ्रीजमध्ये जास्त गरम अन्न ठेवल्याने देखील तो पदार्थ लवकर खराब होतो. नंबर 5. उरलेले अन्नपदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करू नका. अनेकांना उरलेले पदार्थ एकाच भांड्यात मिक्स करून ठेवण्याची सवय असते. त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक शिजवलेला पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात स्टोअर करावा. यामुळे पदार्थ जास्त वेळ ताजा राहू शकतो. उरलेले शिळे अन्नपदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करून ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 6. दही आंबट होऊ नये म्हणून एकदम ताज्या ओल्या खोबऱ्याचा तुकडा दही लावणाऱ्या दुधात टाकावा. दही एकदम घट्ट लागण्यासाठी दूध चांगले गरम करावे व नंतर कोमट झाल्यावर 1 चमचा दही टाकून सेट करण्यास ठेवावे. दही नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात ताजे पाणी भरून ठेवावे. हे पाणी दररोज बदलावे. यामुळे दह्याचा रंग पिवळा होत नाही. दही 1 आठवडाभर चांगले राहते. नंबर 7. मीठ. मीठ ओले होऊ नये म्हणून मीठ भरताना तळाशी टीप कागद घाला किंवा मिठाच्या बरणीत तांदळाची पुरचुंडी ठेवा. नंबर 8. लसूण. लसूण मातीच्या कोरड्या माठात भरून ठेवावा. वर्षभर खराब होत नाही. नंबर 9. जायफळ. जायफळ नेहमी रांगोळीच्या डब्यात ठेवा. ते किडत नाही. नंबर 10. उडदाची डाळ. उडदाची डाळ कडक उन्हात टाकू नये कारण ती लवकर शिजत नाही. नंबर 11. मिरच्या. फ्रीजमध्ये मिरच्या ठेवण्यापूर्वी देठ तोडून ठेवावेत. जास्त दिवस टिकतात. नंबर 12. मसाले. धने, जिरे, रवा भाजून बरणीत भरावे. बुरशी येत नाही. नंबर 13. सफरचंद. सफरचंदाच्या फोडी कापल्यानंतर काळ्या पडू नयेत म्हणून त्यांना लगेच लिंबू लावावे. नंबर 14. नारळ. नारळ शेंडीवर उभा करून ठेवावा म्हणजे तो नासत नाही. नंबर 15. चिंच. चिंच प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चिंचेचा रंग काळा पडत नाही व चिंच वर्षभर चांगली राहते. नंबर 16. लोणी. लोणी कढवताना त्यात विड्याची पाने टाकावीत म्हणजे लोण्याला वास येत नाही. परिणामी लोणी दीर्घकाळ टिकून राहते. नंबर 17. रवा व वऱ्याचे तांदूळ भाजून गार झाल्यावर बरणीत भरून घट्ट झाकण लावून ठेवावे म्हणजे कीड लागत नाही. नंबर 18. लोणचे. लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून बरणी स्वच्छ धुवून नीट पुसून अगदी कोरडी करावी व तिला आतील बाजूने तिळाचे गरम तेल सगळीकडे पसरवावे. मग लोणचे भरावे व बरणी कोरड्या व थंड जागेत ठेवावे. लोणचे जास्त दिवस टिकते. नंबर 19. दूध. दूध हा नाशवंत पदार्थ आहे. उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून त्याला योग्यरित्या साठवणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात दूध काही तासांनी गरम करावे. यामुळे ते खराब होण्याची शक्यता कमी होते. नंबर 20. भाज्या. भाज्यांना उन्हाळ्याच्या दिवसात फ्रेश ठेवण्यासाठी त्यांना कापून सुकवून फ्रीजमध्ये साठवा.
यामुळे भाज्या खराब होण्याचा धोका कमी होतो. भाज्यांना वेगवेगळ्या बॅगमध्ये साठवा. नंबर 21. मळलेलं गव्हाचं पीठ जास्त काळ बाहेर राहिल्यास ते हळूहळू आंबट होते. अशा वेळेस फ्रीजशिवाय कणकेचं मळलेलं पीठ पॉलिथिनमध्ये गुंडाळून थंड पाण्यात ठेवा. यामुळे पिठाचा गोळा आंबट होणार नाही. तसेच ते पीठ हवेशीर जागी ठेवा. नंबर 22. तुमचा फ्रीज इतर बॉटल्स, पाण्याच्या बाटल्या यांनी भरलेला असेल आणि तुम्हाला जॅमची बॉटल ठेवायला जागा नसेल, तर बाहेर तुम्ही थंड पाण्यात जॅमची बॉटल ठेवू शकता. यामुळे जॅमची बॉटल फ्रीजशिवायही अधिक दिवस टिकेल. नंबर 23. लिंबू. लिंबाचा रस काढणे ही लिंबू साठवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. बाजारातून लिंब आणली की ती कापून एका बाटलीत किंवा बरणीत या लिंबाचा रस काढून ठेवल्यास त्याचा हवा तेव्हा उपयोग करता येतो. तसेच लिंबाला थोडेसे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा लिंबे दीर्घकाळ फ्रेश राहतात. तुम्हाला ह्या उन्हाळा स्पेशल टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.